तर मित्रांनो, बनारसच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात काही अशा प्रकारे होते की इथल्या गल्ल्यांमध्ये फिरणं जसं काही आमचा एक छंदच बनून गेलाय. तर परत एकदा बनारसच्या सुंदर गल्लीतून तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज दिवसाची सुरुवात कचोडी सब्जीने करून आम्ही निघालोय गणेश घाटावर. तर वाराणसीमध्ये आमची सकाळ झाली आहे दुसऱ्या दिवसाची. आता आम्ही गणेश घाटकडे जातोय. जमलं तर तिथे बोट रायडिंग करू, तिथून मग काशी विश्वनाथ मंदिराकडे जायचा प्लॅन आहे. बघू काय होतं. आणि आता सध्या ह्याच्यात बसलोय. अभी नाश्ता वगैरह करके हम जा रहे हैं गणेश घाट की तरफ. गणेश घाट पे बोटिंग वगैरह करेंगे. देखते हैं अभी कैसा एक्सपिरियंस रहता है. आत्ताच आम्ही कचोडी सब्जी खाल्ली आहे. शक्यतो तुम्ही ट्राय करा, नॉर्मल वाल्या लोकांकडूनच घ्या. दुकानात काय जाऊ नका खायला, दुकानात खूप महाग आहे दुकानात. आता दशाश्वमेध घाट से हम जा रहे हैं गणेश घाट की तरफ. चाय मिल जाए तो बढ़िया हो जाएगा, लेकिन चाय नहीं मिल रही हमको. कि पहले गणेश घाट जाएंगे, फिर उसके बाद देखते हैं चाय कहाँ मिलती है हमें. इथं पण बरेचसे आपले मराठी लोक पण जास्त प्रमाणात आले. आणि हा आपला गंगा नदी सगळी. आज प्लॅन असा आहे आमचा की पहिले गणेश घाटावरून बोट राईड करायची, त्याच्यानंतर काशी विश्वनाथ मंदिराकडे जायचं, असा प्लॅन आहे आमचा. बघू काय होतंय का प्लॅन सक्सेसफुल. कारण गर्दी पण खूप आहे, आणि आता बोट राईडला किती वेळ लागतो त्याच्यावर ते पण नाही. मेन गोष्ट काशी विश्वनाथ मंदिराला किती गर्दी त्याच्यावर मेन डिपेंड्स. गंगेच्या किनाऱ्यावर मोक्ष प्राप्तीचे 2 द्वार आहेत. त्यातलं पहिला मणिकर्णिका घाट आणि दुसरा म्हणजे हरिश्चंद्र घाट. आपली इच्छा नसताना सुद्धा आपण या घाटांवर पोहोचून जातो. वाराणसीत आल्यावर हा अनुभव प्रत्येकाला येतो. मणिकर्णिका घाटाचा व्ह्यू. तर मित्रांनो, आम्ही आता आहे गणेश घाटावर आहे. आता इथून आम्ही बोट राईड करणार आहे. बोट राईड मधून ते आम्हाला 40 घाट दाखवणार आहे. हरिश्चंद्र घाट, मणिकर्णिका घाट पण दाखवणार आहे. त्यानंतर आम्ही 80 घाट पर्यंत जाणार आहे. 80 घाट पासून टर्न मारत पुन्हा परत गणेश घाटावर येणार आहे. पूर्ण घाट दाखवत ते आम्हाला रिटर्न घेऊन येणार आहे. आता हा गणेश घाटाचा परिसर आहे सगळा. गणेश घाट आहे इथे खूप शांतता आहे दुसऱ्या घाटांपेक्षा. इथे हा पुढे बुंदी परकोटा घाट आहे, तिथे मस्त पेंटिंग्स वगैरे केलेले आहे. गंगेमधून बनारसचे घाट कसे दिसतात ते आपण एक्सप्लोर करणार आहे. तो एक वेगळा अनुभव आहे, तो पण आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. कारण आपण घाटांवर तर फिरतोच, पण मग गंगेमधून बनारसचे घाट कसे दिसतात ते आपण एक्सप्लोर करणार आहे आज. तर चला. तर मित्रांनो, आम्ही आता गणेश घाटावर आहे. बोट राईड साठी बसलोय. दशाश्वमेध घाट पासून आपण आलो इकडे पुढे. आणि इथे मागे भोसले घाट आहे. बनारसच्या घाटांना बोटीने पाहणं एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. वरुणा आणि अस्सी नदीच्या मध्ये वसलेलं हे शहर वाराणसी नावाने पण ओळखलं जातं. ह्या शहरात एक वेगळीच शांतता आहे, एक वेगळीच स्थिरता आहे. कहते हैं कि यहाँ प्रेम की गंगा बहती है और माँ गंगा ने जिसे अपनी धारों से संवारा है. बनारस वही खूबसूरत घाटों का किनारा आहे. हे ते बनारस आहे जिथे देव पण बासुरीच्या आवाजात मग्न होऊन जातात. हे ते बनारस आहे जिथे मृत्यूला सुद्धा सेलिब्रेट केलं जातं.
आता आम्ही पांडे घाटावर आहे. आम्ही आता पांडे घाटावर आहे. पेंटिंग घेतली तर एका बोटमध्ये बनतो. कॅनव्हस वाली नाहीये मला जी पाहिजे होती. हे नॉर्मल वाले का मग? बनारसचे सुंदर सुंदर घाट फिरून आता वेळ झाली होती बनारसचे वर्ल्ड फेमस फूड ट्राय करण्याची. आता बोट राईड जस्ट झालेली आहे. आता आम्ही ठटेरी बाजारात जातो, 2-4 गोष्टी ट्राय करतो, पाहू कसा राहतो एक्सपिरियन्स आजचा. चलो कैसन बा. अभी ठटेरी बाजार जाएंगे, कुछ खाएंगे, फिर उसके बाद मंदिर एक्सप्लोर करेंगे. जाता आम्ही आता. ठिकठिकाणी काही ना काही दुकानांमध्ये चालूच असतं. कुठे पाय बरं मॅप. सरळ आहे. सगळीकडे मस्त पेंटिंग केलेलं आहे. बनारस छोट्या गल्ल्या. इथलं फूड, इथले पदार्थ खाऊन फक्त पोट भरत नाही, मन तृप्त होऊन जातं. त्यासाठीच आम्ही निघालोय बनारसच्या मोस्ट फेमस ठटेरी बाजारकडे. ठटेरी बाजारकडे जातोय, पण कुठे लेफ्ट राईट. पण मग ठटेरी बाजारला जाताना गणेश घाटाकडून एवढ्या सुंदर पेंटिंग्स दिसत आहे की आम्ही 600 मीटर जाण्यासाठी बी आम्हाला एवढा म्हणजे अर्धा 1 तास लागून गेला. आम्ही फोटो काढत व्हिडिओ काढतच येतोय. एवढा सुंदर ह्या गल्ल्या आहे छोट्या एकदम मस्त. आणि इथे गुगल मॅप्स चालत नाही. इथले लोकच तुम्हाला गल्ल्यांचा पत्ता सांगून देतात. एकदम भारी, एक नंबर. ये फोन है, हे बघा. कैसे घुसा देते भाई दुसरी जगह में. सगळीकडे असं पेंटिंग नुसते चित्र. एकदम छोट्या गल्ल्या आहे बनारसच्या. एकदम मजा येते फिरायला. रात्री आपण दमून जातो, पण मग सकाळी एकदम परत ओके होऊन जातो फिरण्यासाठी. केवढ्या छोट्या गल्ल्या आहे बघा यार. गणपती बाप्पा. एकदम छोट्या गल्ल्या आहे. आणि ह्या गल्ल्यांमधले दुकानं आता म्हणजे जास्त करून हे साड्यांचंच दुकान आहे. बनारसी साड्या. सगळीकडं पेंटिंग नुसती पेंटिंग. तर मित्रांनो, वाराणसीच्या ठटेरी बाजारातून आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये. पुढच्या व्लॉगमध्ये आपण वाराणसीचा छोटासा फूड वॉक करणार आहे. त्यासाठी पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आम्ही फिरतोय वाराणसी आणि इथली प्रत्येक गल्ली, घाट और यहाँ के हर खाने का जायका आपको दिखाएंगे. हे फक्त थंडीच्या दिवसात भेटतं. तर मित्रांनो, काशी विश्वनाथांची आम्ही शयन आरती एक्सपिरियन्स केली आहे.